हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बनवणार आहे पिठलं भाकरी. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या. तर आपण आता एका पातेल्यामध्ये थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली मिरची, त्याच्यानंतर ठेचून घेतलेल्या 4-5 लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेला टोमॅटो, हे सगळं घालून कांदा आणि टोमॅटो थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे. मग टाकणार आहे थोडीशी हळद, थोडंसं मीठ, हिंग आणि हे पण आपण सगळं एकजीव करून घेणार आहे, परतून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे सगळं मिश्रण परतून घेणार आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून ह्याला उकळी येईपर्यंत वाट बघणार आहे. ह्या फोडणीला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करून बेसनचं पीठ ॲड करून कंटिन्युअसली ढवळत पीठ ॲड करणार आहे. थोड्या गुठळ्या होऊ नयेत यासाठी आपल्याला कंटिन्युअसली ढवळायचं आहे पीठ. आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ ॲड करत आपल्याला याला ढवळत आपला पिठलं तयार करून घ्यायचं आहे. अशा गरम गरम पिठल्यासोबत खाण्यासाठी आपण इथे आता तांदळाची भाकरी करून घेणार आहे. तुम्हाला जी कोणत्या धान्याची भाकरी आवडत असेल तर ती तुम्ही बनवू शकता. तर आता आपली भाकरी पण शेकून तयार झालेली आहे. आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ. तर असं गरम गरम भाकरीसोबत पिठलं खायला कोणाकोणाला आवडतं कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.